हा ना वॉल डेकोर पीस होय काल मी बनवलेला. हा मा पोराला आवडला नाहीत, मी याचा कलर चेंज केला. तर आता मी ना याला भीतीवर टांगणार आहो ॲज अ वॉल डेकोर पीस म्हणून. तर याच्यासाठी नाही का भीतीवर लेवल भेटासाठी की नाही आपली फ्रेम तिरपी तारपी नाही लागली पाहिजे म्हणून मी ना हार्डवेअरच्या दुकानातून ना पाईप आणला. कारण की पाईपानं आहे ना पाईपात पाणी भरावं लागते, तर जो वॉटर लेवलनं आहे ना जे फ्रेम लावतो ना ते ॲक्युरेट बसते. तर पहिले आम्ही लहान होतो की नाही तर मिस्त्री लोक ह्या पाईपाचा यूज करत होते. तर त्याच्याजवळ ना बारीक पाईप आहे. तर मी दुकानदाराला बारीक पाईप मागितला तर तो म्हणे नाही आहे म्हणे, बारीक पाईप पण आहेत म्हणे, जाडा दिला. कारण की बारीक पाईपातलं पाणी ना तेवढं हालत जुलत नाही, पण जाड पाईपातलं पाणी आहे ना हालते जुलते, याची थोडीशी ब्रॉडनेस जास्त आहे ना म्हणून. तर हे दोनही पाईपाची शिरे एका हातात पकडा लागतात, पाणी भरा लागते याच्यात. आणि जे पहिलेचे जे पाईप राहते ना बारीक त्या हे नाही का बाटलीत पाणी घेऊन नाही का तोंडानं ओढा लागे. तर पहिलेचे म्हणजे जे मिस्त्री लोक आहे याच्या बाटल्या वगैरे राहायच्या ना सिमेंट सुमेंटच्या राहायच्या ते अनहायजेनिक राय, तोंडानं पाणी ओढा लागे. तर म्हणून कदाचित कंपनीनं हे बंद केलं असं ना, मोठे पाईप काढलं असं का याच्यात नळाने पाईप पाणी टाकता आलं पाहिजे म्हणून. तर मी ना तर ह्या याच्यात नळानंच पाणी टाकलं म्हणा, तर गेला असा आणि ना मग की नाही जे दोन्ही शिरे आहात ना पाणी जिथपर्यंत आलं तर दोन्ही शिऱ्यात पकडून एका हातात पकडून नाही का पाण्याची लेवल पाहायची दोनही साईडले का बरोबर आहे का बनवून एका याच्यात. मग तिथं ना वॉटर लेवल जिथं असन बरोबर दोघाची एकसारखी तिथं आहे ना मार्क करायचं. परमनंट मार्कर राहते ना त्याच्यानं, कारण की ते आहे ना पाण्याच्यानं मिटल्या नाही जात. मग ते केल्याच्या नंतर ना ड्रिल मशीन आपल्याला जेवढ्या हाईटवर नाही का गड्डे करायचे आहात, होल करायचे आहात भिंतीले, तिथं आहे ना पाण्याची लेवल आणि आपण मार्क केलं ते एका याच्यात आलं पाहिजे ना, तिथं आहे ना म्हणजे आपल्याला जिथं पाहिजे होल तिथं ते लावायचं. आणि दुसराही भाग आहे ना तसंच ॲडजस्ट करायचा की आपली पाण्याची लेवल आणि मार्क केलेली लेवल आणि आपल्याला जिथं गड्डा पाहिजे ते सगळं तीनही एका ठिकाणी आलं पाहिजे. आणि हे बघावं लागते की दोनही गड्ड्याच्या पाण्याच्या लेवल आणि मार्क लेवल एका ठिकाणी पाहिजे आपल्याला, म्हणजे कुठंही सुधभऱ्याचं अंतर नाही पाहिजे ना, तर लेवल आहे ना आपली तिरपी दिसते. मी ना मग टेपनं की नाही मोजले फ्रेमचे गड्डे कुठं आहात बा म्हणून, इथं की नाही मोजून म्हणजे तिथं भीतीवरही मोजले टेपनं. जे कपडे मोजाचा टेप होता ना त्यानंच मोजलं, कारण की त्याच्यानं मला बरोबर समजते. कपडे मोजाच्या टेपनं आहे ना मोजमाप ॲक्युरेट येते माझंवालं. तर मग की नाही मी मग गड्डे केले आणि मग त्याच्यात नाही का जो घुटका आहे ना लाकडाचा घुटका टाकला, कारण की स्क्रू त्याच्यात चांगला फिक्स बसते, चांगला होते फिक्स, एकदम मजबूत बसते. आणि मग ना हे फ्रेम टांगवली मी ना याच्यावर. तर एकदम परफेक्ट असं दुरून पाहिलं ना तर सुतभऱ्याचं अंतर न वाटता नाही का बरोबर माझी फ्रेम लागली. आणि मग नंतर मी ना की नाही माझे जे DIYs आहेत ते लावले. एकंदरीत ना हा DIY इतका चांगला वाटत होता, भिंतीवर चांगला कॉम्प्लिमेंट देत होता भिंतीले. आणि मग की नाही हा तर DIY तुम्ही न पाहिलाच आहे, जो मी अलमारीचा मेकओव्हर केला तो. तर हा नाही का एकंदरीत ना हा भिंतीचा जो मेकओव्हर आहे ना आणि वॉल डेकोर पीस तर बहुतच बढिया वाटत होता मला. तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब बी करा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी की नाही धन्यवाद. आणि अशा ना खिडक्या माझ्याजवळ ना अजून 2-4 हात, तर मी त्याचा पण DIY करणार आहोत. तर त्याच्यासाठी नाही का तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे नाही का आणि ते जे नोटिफिकेशन बेल आहे ना ते हिट करा, तिलाही प्रेस करा, म्हणजे की काय होते की माझ्या जेव्हाही व्हिडिओ येईल ना तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल, म्हणजे तुम्हाला माझे ना कोणतेही व्हिडिओ आले तर ते मग पाहता येतील, जे मी जे DIYs करीन ते. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी की नाही अगेन नाही का धन्यवाद.